हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे, जे आपण संक्रांतीच्या रथसप्तमी होईपर्यंतचे घालतो ते. आणि हळदी कुंकूसाठी काय काय घेऊन आले, वाण काय देणार आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आज तर मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगते की लास्ट मी जो ब्लॉग शेअर केला होता त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव मी घेतलं होतं आणि त्यानंतर मला एकदम कमेंट आल्या. त्या एवढ्या निग्लिजिबल आहेत, त्याच्याबद्दल बोलणं न बोलणं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. पण एक गोष्ट मी क्लिअर करते ॲज अ सोशल मीडियावरती आहे म्हणून, की त्यामध्ये एक दोन कमेंट अशा होत्या, अजूनही ते असतील नसतील माहीत नाही, की तुम्हाला कितीचं पाकिट भेटलं आणि ह्या आधी कधी नाव ऐकलं नाही, असं काहीतरी कमेंट होती ती. तर एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना आपल्याला पाकिटांची गरज नसते. मी तर स्पष्ट व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचं काम आवडलं तर बिनधास्तपणे सांगते की ह्या व्यक्तीचं काम आवडलं म्हणून. मी तिथे मेन्शनही केलं नव्हतं की तो कोणत्या पक्षाचा आहे, तो निवडणुकीला उभं राहिला आहे की नाही, हे काहीही मेन्शन केलं नव्हतं मी. आणि फक्त मला जी गोष्ट आवडली ती मी सांगितली की मतदान आपण कुणाला करू शकतो, त्या पार्श्वभूमीवर होतं. आणि याच्या आधी जेव्हा जी मतदानं झाली होती, जेव्हा खासदार आमदार ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक मोठं आपलं झालं होतं लास्टला, तर तेव्हा तर आम्हाला म्हणजे जे सोशल मीडियावरती ज्यांचे फॉलोअर्स चांगले आहेत तर त्यांच्यासाठी खूप गोष्टी आल्या होत्या. म्हणजे खूप सारे पैसे पण देऊन त्यांच्याकडून एक एक शॉर्टसुद्धा बनवून घेण्यात आले होते. माझ्याकडे सुद्धा त्या गोष्टी आल्या. आणि पैसे तर ते इतके देऊ करतात ना, त्यावेळी तुम्ही विचारही नाही करणार. तर त्या गोष्टीसुद्धा मी नाही म्हटलं होतं, कारण मी कुठल्याही पक्षाविषयी कुठलाही रील टाकला नव्हता, कुठलाही शॉर्ट्स बनवला नव्हता, कारण मला स्वतःला ते आवडलेलं नव्हतं किंवा स्वतःला ते वाटलं नव्हतं. जर तुमचं काम चांगलं आहे तर तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. मतदार स्वतःहून तुम्हाला मतदान करू शकतो. तर ते होतं हे मला एक्सप्लेन करायचं होतं. नेहमी मी माझ्या ब्लॉगमधून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी कळकळीनं सांगितलेल्या, त्या गोष्टी आणि मी जे सांगते माझ्या ब्लॉग्समध्ये ते जे आहे, जे जसं माझ्या लाईफमध्ये झालं तेच सांगतं. बाकी कुठल्याही गोष्टी चढवून किंवा हे करून मी सांगायला जात नाही, कारण मला ओळखणारे माझे फॅमिली फ्रेंड्स पण आहेत किंवा खूप सारे लोक पण आहेत जे मला डेली लाईफमध्ये ओळखतात. तर त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी अशा खोट्या सांगू शकत नाही किंवा बनवून चढवून सांगू शकत नाही, ही गोष्ट मी केली नाही, ही गोष्ट मी करते. ज्या गोष्टी मला वाटतात की ह्या गोष्टी मी शेअर कराव्या तर ते मी नक्कीच शेअर करते. चला राहू दे आता. आणि आता वाण जे आहे ते सांगते, मी तुम्हाला दाखवते. तर पहिले तर हे घेऊन आले मी. लास्ट टाईमला पण मी पौर्णिमा ज्वेलर्समधूनच आणलं होतं. हे छान त्यांनी हे एक्स्ट्राचे हे दिलेत मला पॅकेट. ह्या गोष्टी घेऊन आले. हे असे छान हेअर क्लिप्स जे आहेत तर ते घेऊन आले. वेगवेगळ्या प्रत्येकीला वेगवेगळ्या घेऊन आले मी ह्या अशा. कारण हेअर क्लिप्स कोण वापरत नाही अशातली गोष्ट नाही. लास्ट टाईमला मी ब्रूच दिला होता, आठवणीत नाही आहे मला एवढं, पण दिला होता असं मला आठवतं. आणि सगळं पौर्णिमा ज्वेलर्समधून घेऊन आले मी. त्यासोबतच अजून एक गोष्ट देते. मी चंद्रकोर कन्या यांच्या काही नथ तुमच्याशी शेअर केल्या होत्या, तर बुगडी नथ जे बोलतात तर त्याही नथ मी मागवलेल्या आहेत. अशा बघा, अशा छोट्या छोट्या आहेत, तर त्यासुद्धा मी देणार आहे वाण म्हणून. आणि ह्या आता मला पॅक करायच्यात. ह्या छोट्या छोट्या ह्या पाऊच आहेत त्याच्यामध्ये पॅक करायचे. आणि ही जी साडी आहे ही नेसणार आहे हळदी कुंकूला. एक रील टाकला होता ह्या साडीवरचा, तो फक्त त्या शूटसाठी मला येलो कलरच नेसायची होती, साडी येलो कलरची, त्यामुळे मी ती नेसली होती. आणि ती आदल्या दिवशी काहीतरी शूट केलं होतं, असं काहीतरी झालं होतं. आणि ते संक्रांतीच्या दिवशी काहीतरी मी लाईव्ह केलं, तर खूप जणांनी टाकलं त्यावरती, आज पिवळा कलर घालायचा नसतो असं तसं. तर ते मला माहीत होतं. आणि ह्याच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी मी पिंक कलरची साडी नेसली होती. फक्त काही शूट जे असतात किंवा काही प्रोडक्ट्स जे देतात आणि त्यांच्यासाठी काही कलर, स्पेसिफिक कलर त्यांनी सांगतात की ह्या कलरचंच तुम्ही घातलं पाहिजे, कपडा साडी असू देत, ड्रेस असू देत, आणि तोच कलर दिसला पाहिजेत. म्हणून मग माझ्याकडे ती पिवळ्या कलरची, जो डार्क एकदम पिवळा कलर तर तो होता, म्हणून ती मी नेसली होती. तर तीच आज मी हळदी कुंकूला नेसणार आहे, कारण त्या दिवशी खूप म्हणजे छोटा एका याच्यासाठी झाली ती. मला आज छान लुक त्याच्यावरती करायचा आहे. आणि ती प्युअर हँडलूम कोरा सिल्क साडी आहे. त्याचे डिटेल्स इंस्टाग्रामवरती आहेतच. आणि आता मी खाली जाऊन तुम्हाला अजून ज्या गोष्टी मी तयारी केल्या त्या दाखवते. कोण तुम्ही? काय पाहिजेत? आधार कार्ड दाखवू काय? आमचं पार्सल काय आलेलं नाही आहे. तुमच्या भाज्या आलं तेवढा घ्या. एवढं घ्या. हां, द्या आणि जा तुम्ही.
रायना उद्या जायचं म्हणे. हे बी घ्या. काय ते जखमेवरची पावडर. त्याच्यावर नको, आता सगळे जखमी होते. हे आणलंय लाडू, प्लेट्स आणलेत. आज काय द्यायचं हे समजत नव्हतं. मग ब्रिजवासीमधून हे मागवलेत. ह्यांनी सांगितले की समोसे मागव. तर मग आता एक तासभर त्यांनी टाईम सांगितले, त्या वेळेमध्ये येतील. अजून वेळ आहे. मी 8 वाजता 8-8:30ला बोलवणार आहे. तर आत्ता वाजले आत्ताशी 6. मग एक 7 वाजता तयार करायला की नाही. हळदी कुंकूचा मेकअप पण शेअर करेन. खूप जणींनी टाकलं होते की तू दरवेळेला करतेस, ह्या वेळेला केलं नाही काही कारणामुळे. आणि खूप गोष्टी चालू आहेत सध्या, असं पळत आहेत सध्या. तर त्याच्यामुळे ते नाही जमलं. तर मी करेन तुमच्याशी शेअर. आणि थोड्या वेळात, आता किती वाजले, 6 वाजले. तर मग आता हे पण आलेत, आवरतो जरा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग परत आपला ब्लॉग कंटिन्यू राहील. मी जे वाण म्हणून देणार आहे ना, ह्या कुडी नथ आहेत आणि स्वारोस्की पर्ल्स त्याच्यामध्ये वापरलेला आहे. जे की जे हे बनवतात चंद्रकोर कन्या, तर त्यांनी ऑस्ट्रियावरून मागवतात ते. आणि मेटल वायर जी असते ती ब्रासची असते. मायक्रोगोल्ड पॉलिश आहे आणि नॉन ॲलर्जिक आहे. सगळ्या वयोगटातल्या स्त्रिया वापरू शकतात. 2 साईजमध्ये अवेलेबल आहे, रेग्युलर साईज आणि स्मॉल साईजमध्ये. आणि यांचे डिटेल्स मी ना तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेले आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इन्स्टा पेज आहे त्यांचं. तयार झाली मी साडी नेसून आणि त्याच्यानंतर मग मी नेहमीच सांगते की मेकअपमध्ये मला स्वतःला हेवी प्रोडक्ट्स वापरायला अजिबात आवडत नाही. म्हणजे कलर करेक्टर म्हणा, त्याच्यानंतर अजून काय काय ज्या सगळ्या गोष्टी असतात. मग सध्या फक्त एवढंच पाहिलं तर प्रायमर जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर प्रायमर वापरलेलं आहे, जे की मॅटिफाईंग प्रायमर आहे. ओपन पोअर्सना करेक्ट आहे माझ्यासाठी म्हणून. त्यानंतर मी डिरेक्टली सिरम, फाउंडेशन, मॉइश्चरायझर जे एकात आहे NYBचं, तर ते वापरलेलं आहे. आणि ते अगदी थोडं जरी वापरलं तरी छान कव्हरेज देतं. डार्क सर्कल असतील तर तुम्हाला कलर करेक्टर किंवा मग अजून ज्या काही गोष्टी आहेत तर ते तुम्हाला वापरावे लागतात, जसं की कन्सिलर वगैरे. पण मला डार्क सर्कल्स नाही आहेत म्हणून मी डिरेक्टलीच हे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावरती मी फाउंडेशन लावल्यानंतर मी कधीच कॉम्पॅक्ट पावडर आहे जी लावते जर बाहेर जायचं असेल तर. पण शक्यतो कॉम्पॅक्ट पावडर मला वापरायला आवडत नाही. ते खूप केकी दिसतो चेहरा, त्यामुळे शक्यतो वापरत नाही. पण जेव्हा वाटेल की चला आपल्याला जास्त वेळ मेकअप ठेवायचा आहे तर मी कॉम्पॅक्ट पावडर वापरतेस. म्हणजे त्यानं जरा लॉक राहतो, पण जास्त नाही. थोडीशीच पावडर मी घेऊन ती थोडीशी झाडते बाजूला आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरती लावते. आता इथे एवढंच लावून झाल्यानंतर एक एक्स्ट्राचं मला गोष्ट आवडते करायला, ती म्हणजे ब्लश वापरणं. बघा मी मॉइश्चरायझर लावलं आहे, त्याच्यानंतर प्रायमर लावलं आहे, त्यानंतर ज्याच्यामध्येच प्रायमर, सिरम आणि मॉइश्चरायझर असं फाउंडेशन NYBचं लावलं आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावले, ती लॅक्मेची आहे. त्यानंतर हे ब्लश आहे जे माझ्याकडे मॅक्सचं आहे आणि ते खूप लॉंग लास्टिंग, मला वाटतं 1-1.5 वर्ष झाली घेऊन. ऑकेशनलीच वापरते त्यामुळे खूप काळ टिकतं. त्यानंतर जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती थोडीशी मी माझ्या आयलिड्सवरती लावते आहे, म्हणजे ते थोडंसं उठावदार दिसावं म्हणून. आणि त्यावरतीच मग मी आयशॅडो जर अप्लाय करायचं ठरवलं तर मी लावते कोणत्याही मेकअप लुकला. नाही तर मी फक्त, हे कसं होतं आपल्या चेहऱ्याचा भाग उठून दिसतो आणि डोळ्यांचा भाग आतमध्ये दिसतो कधी, म्हणून तो पण थोडा ब्राईट दिसावा ह्याच्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर लावले. आता माझ्याकडे शिमर लुक येईल असं एक आयशॅडो आहे जे एक्स्ट्राचं मी घेतलं होतं आणि ते खूप छान आहे, खूप नॅचरल लुक देतं आणि कलरलेस आहे म्हणून मला ते जास्त आवडतं, म्हणून मी ते घेतलं. म्हणजे जेव्हा अशा शिमर साड्या असतात ज्यांना गोल्डन काट असतात किंवा सिल्वर काट असतात त्याच्यावरती ते छान दिसतं. सिम्पल आणि एलिगंट लुक दिसतो, डोळ्यांना खूप चांगलं दिसतं. आणि हे आपण डेमध्ये सुद्धा वापरू शकतो, नाईटमध्ये सुद्धा वापरू शकतो कोणत्याही कार्यक्रमाला, म्हणून ते मी घेतलं. लॅक्मेचं हे आयलायनर जे आहे खूप छान आहे, याचे मी लिंक देईन, कारण हे आयलायनर इतकं प्रेसिजन टिपमुळे इतकं मस्त आहे ना, खूप छान आपल्याला लावता येतं, ते गळत नाही अजिबात. कारण आपण किंवा पेन आयलायनर घेतलं ना, तर पेन आयलायनर कधी ड्राय झाला तर आपल्याला चांगला तो लावता येत नाही, म्हणून मी हा आयलायनर घेतलेला आहे. आणि लॅक्मेचं आहे, खूप सुंदर आहे. असंच मेबेलिनचं सुद्धा छान आहे. 2 आयलायनर आहेत माझ्याकडे, तुम्ही बघताय. अगदी आयलिड्सच्या अशा प्रेसिजन टिपमुळे आपल्याला हे प्रॉपर लावता येतं आयलिड्सच्या वरती. आणि मला ते जास्त गडद करायला आवडत नाही. ह्या साड्यांच्या लुकवरती मी एवढंच लावते, म्हणजे जिथून पापण्या स्टार्ट होतात ना, तर तेवढाच भाग मला डार्क करायला आवडतो, उठून दिसतात डोळे, तर मी दोन्ही डोळ्यांना लावून घेतलेला आहे. त्यानंतर मस्करा मॅन्डेटरी आहे, कारण डोळे उठावदार दिसतात म्हणून मेबेलिनचा मस्करा आहे हा मी लावलेला आहे. आणि हा जवळजवळ मला वाटतं 2 वर्ष झाले मी वापरते. हे जे प्रोडक्ट्स असतात त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट जे असते आणि एक्सपायरी डेट याच्यामध्ये 3-3.5 वर्षाचा फरक असतो आणि माझे कम्प्लिटली यूज होतात, कारण डेली मेकअप नसतो, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन
नसतं. ऑकेजनली असतं किंवा साडींचे लुक करते तेव्हा असतात आणि तेव्हा पण हेवी मेकअप नसतो. त्यामुळे प्रोडक्ट्स फार कमी घेतलेले आहेत मेकअपचे आणि तेच रेग्युलर वापरते, चेंज केलेले नाही आहेत. जे सूट झालेत तेच कंटिन्यूस ठेवते. मग ते 200 रुपयाचे असू देत किंवा 2000चे असू देत, ते चेहऱ्याला सूट झाले पाहिजेत एवढेच. आयब्रो पेन्सिलही 3-4 आहे ज्या चांगल्या आहेत, जसं स्विस ब्युटीची आहे, मॅकची आहे. ह्या छान आहेत आयब्रो पेन्सिल, आयब्रोला चांगला शेप देतात. त्याच्यानंतर ब्राऊन कलरमध्ये आयब्रो पेन्सिल आपण कधीही घ्यायची, डार्क कलरमध्ये घ्यायची नाही, तर आपल्या चेहऱ्याचा कलर वेगळा दिसतो आणि आयब्रोजचा कलर वेगळा दिसतो. त्याच्यामुळे नेहमी सिलेक्ट करताना ब्राऊन कलर घ्यायचं, हे मला खूप आधी एकटीने सांगितलं होतं. त्याच्यामुळे नेहमी ब्राऊन कलरमध्ये घेऊन येते आयब्रो पेन्सिल. हेअरस्टाईल मी खूप सिंपल केलेली आहे. समोरून रोल करून घेतला आणि बॅक साईडला मी गजरा जो आहे तो असा रोल करून लावलेला आहे, एवढंच. लिपस्टिक जी आहे ती एकच लिपस्टिक आहे जी मी खूप आधीपासून वापरते, जिवॉन्शीची. कारण ही लिपस्टिक ना ड्राय पडत नाही. मला लिपस्टिक आधी लावली की ड्राय व्हायचे ओठ आणि त्रास व्हायचा. ही जवळजवळ गेली 1.5-2 वर्ष मी लावते आहे. खूप साऱ्या मेकअप व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. पिगमेंटेड आहे, छान कव्हरेज देते आणि लॉंग लास्टिंग आहे, मॉइश्चरायझर राहतात ओठ. याच्यामुळे वन टाईम इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे आणि कंटिन्युअसली सगळ्या लुकवरती मी वापरते. दुसऱ्या कुठल्या लिपस्टिक वापरायलाच जात नाही. ही नथ जी आहे ही मी जेव्हा कमावती झाले तेव्हा माझ्या पहिल्या कमाईतून घेतलेली ही नथ आहे, PNGमधून, कोल्हापूर इथून. आणि त्यावेळेला ती मी 9,000ला घेतली होती. खूप सुंदर नथ आहे आणि मला ही खूप आवडते. मला जास्त मोठ्या नथ आवडत नाहीत, इतके अशा घालाव्याशा वाटतात पण एवढ्या आवडत नाहीत. पण ही छोटी नथ मला आवडते, माझ्या नाकाबरोबर बसते बरोबर. आणि आज मी ठरवलं की ह्या साडीवरती जे सूट होतील तसेच दागिने घालायचे, इमिटेशन ज्वेलरी नको आज. मग अशा पद्धतीने मी तयार झाले. तर हा माझा फायनल लुक आहे आणि मला वाटलं नव्हतं ही साडी एवढी सुंदर दिसेल. मी कोरा सिल्क साडी कधीही घ्यायला जात नव्हते, का तर व्यवस्थित बसणार नाही, फुलेल म्हणून. पण नाही, साडी जर ही प्रॉपर नेसली तर खूप सुंदर दिसते, खूप छान बसते आणि अंगासोबत बसते. आता मी हेअरस्टाईल दाखवते. ही अशी सिंपल केलेली आहे. मला खोपा घालायचा होता पण स्ट्रेट केस असल्यामुळे ते जमत नव्हतं, सुटत होते केस. म्हटलं राहू देत. त्यानंतर मग मी वरती आईंना पहिले नमस्कार केला, त्यानंतर खाली पूजा जिथं केली होती तर ते देवाला नमस्कार केला. बरं झालं सगळे एकत्र झाले. ते मोठं करू काय मी? नको, राहू दे. आज टाकलेले मस्त होते. आजच ना व्हिडिओ टाकला मी बघितलेला असतो साड्यांचा. महेश्वरी छान वाटते ना. साड्या तशा पाहिजे. हा मग तेच ना, साड्या जात आहेत. हा तेच ना. पडते सगळ्यांचा. आपलं कायमच आहे ते. आणि ह्या रथसप्तमी लवकर आली. 25 तारीख ना रथसप्तमी. पण 24ला नाही, 24-25-24च्या खाली मी आली. 24-25 हां, बघून यायचं जरा जाऊन. बायकाच्या मागणं गेलो मी. आमच्या हौशी नंदूबाईला छान मला फार आवडतं. फार आवडतं आम्हाला फुलं. जीन तेवढी सगळी केसात माळच जायची. खरं यांना वेळ मिळत नाही आमच्याकडे यायला. हो बाई, आता आमची वहिनी साहेबच बिझी असतात आणि तुम्ही डिस्टर्ब कशाला करायचं. जवळ हाय म्हणणार. शालूच जोडे काय नाही, शालूच ना जोडे नाही बाई, जोडे. हा काय नाश्ता काय? नाश्ता करायचा, मग जेवण बनवायचं आणि मग जेवण खायचं. तेवढ्यासाठी ताकद यावी म्हणून. आता तुम्हाला आमचं आम्ही तर डायरेक्ट जेवणार. मान घेते, वाण घेते पदरात आणि अशोक चौलांचे नाव घेते
भाऊ भाऊजाच्या घरात आणि हे आबाला कुठं सोडलं सा? ते आता ते आबा आता आमचे जरा हे झालेले काय झाले? नाही ही पाठी म्हणत आबा पहिला होय, त्यांच्यामुळेच हे करायचं. चालेल. बस काय आहे? त्यात बुगडी नथ आहे आणि त्यामध्ये क्लिप आहे, हेअर क्लिप. ती अशी छोटीशी बुगडी नथ असते ना, ती आहे. फ्रॉम चंद्रकोर कन्या इंस्टाग्रामचं पेज आहे, ज्यांच्या नथी मी तुम्हाला दाखवले होते. त्यांनी बुगडी नथ त्यांच्याकडूनच मी सगळ्यांना गिफ्ट केलेली आहे. आणि हेअर क्लिप आहे, छान आहे ती पण नथ. एकदम बारीक अशी. मे बी तुम्ही घालाल की नाही, नाहीतर मग मी घालणार. चालेल. नाही घालायचं पुढच्या वर्षी मग गडहिंग्लजला यायला मी तर कोल्हापूरला यायला लग्नात नाही तर घेऊन हळदी कुंकू तरी आवरलेला आहे आणि आता सगळं आवरते. बाकीचं हे सगळं जो गोंधळ आहे आणि डायरेक्ट उद्या भेटते मी आता, कारण आता लई कामं आवरायचं बाकी राहिलं. पसारा खूप झालेला आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ थोडासा इन्क्लूड करून मग आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू होईल. म्हणजे कालचा ब्लॉग जो आहे तो आता कंटिन्यू करणार आहे मी. काल थोडंसं सेलिब्रेशन केलं, कारण चंद्रमा पेजला 1 वर्ष कंप्लीट झालं. इथे साईडला फोटो तुम्ही बघताय. खूप छान अनुभव होता, मी एंडिंगला शेअर करेनच. पण आता मी काय करते ते मी दाखवते. कलाकंद पोळी, आता ही तुम्हाला दिसते. इथे थोडा कलाकंद आहे, इथे चपातीचं पीठ आहे आणि हे मिक्स आहे. फक्त गहू नाही आहे त्याच्यामध्ये, वेगवेगळे हे जिन्नस मिक्स आहे त्याच्यामध्ये. आणि आता ही कलाकंदची पोळी. कलाकंद आपण म्हणजे आमच्या गावी आम्ही त्याला कुंदा म्हणतो, इकडच्या भाषेमध्ये आपण त्याला कलाकंद म्हणतो. तर ती पोळी जी आहे ती मी करते. आता याच्यामध्ये काय केलं आहे, ह्या पिठामध्ये मी मिक्स केलेले आहे कलाकंद आणि ती कशी केली ते पण दाखवते. छान होते, टेस्टी होते. त्यांना असंच कलाकंद खायचा कंटाळा येतो आणि आपल्या फ्रीजमध्ये किंवा घरात असं स्वीट आलं तर आपण कधी कधी कुणाला देऊ पण शकत नाही आणि ते उगाच पडून जातं. तर ठीक आहे, महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा असं काहीतरी केलं ना, टेस्टी लागतं. गावाला आमच्या कुंदा मिळतो, तर त्या कुंद्याची पोळी एकदा ट्राय केली होती गावाकडे आणि ती खूप छान झाली होती. म्हणून म्हटलं की तो कलाकंद तसाच खायला जात नव्हता आणि खूप चांगला पण होता, टाकायचा पण मूड होत नव्हता आणि कुणाला कसं देणार, आपण थोडंसं खाल्लेलं असतं. मग म्हटलं ठीक आहे चला करूयात आपण पण. म्हणून शेंगदाण्याच्या पोळ्या पहिले करून घेतल्या, त्या बाजूला ठेवल्या, कारण आरवला त्या खूप आवडतात शेंगदाण्याच्या पोळ्या. आणि त्याच्यानंतर मग हे कलाकंदची पोळी करायला घेतली. जो मिक्स आटा असतो तर तो आणलेला आहे मी घरात, ज्याच्यामध्ये गहू सोडून अजून काही जिन्नस आहेत. आणि हे जे कलाकंद आता हे बघता, हे थोडा त्याचा गोळा केला, म्हणजे कुस्करून घेतलं आधी थोडं, कारण ते असं स्क्वेअर शेपमध्ये असतात ना, तर ते थोडंसं कुस्करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते आपण पोळीमध्ये कसं सारण भरतो तर तसं भरलं आहे. आणि त्यानंतर हे पूर्ण सारण असं थोडंसं हातावरती प्रेस केलं आहे आणि मग हे परत पिठामध्ये मिक्स करून गोळा जो आहे तो लाटून घेणार आहे. मला पहिले वाटत होतं की फुटेल वगैरे सारण किंवा बाहेर पडेल, पण नाही. लाटताना चपाती कशी आपण लाटतो तर त्याच पद्धतीनं लाटणं काही उचलावं लागलं नाही जास्त, प्रॉपर लाटली गेली आणि सगळीकडे पसरलं गेलं मेन म्हणजे. तर ह्या झालेल्या आहेत कलाकंद पोळ्या आणि ह्यातली आता एक पोळी, त्यानंतर कालचा थोडासा केक आहे तो साईडच्या ताईंना देऊन यायचा, कारण त्यांचा पण मुलगा आहे छोटा आरो एवढाच. आणि त्या ताई पण म्हणजे आता मी इथे त्यांच्याशी जास्त कनेक्टेड आहे, तर काय पण केलं म्हणजे स्पेशली असं काहीतरी केलं तर मला ती सवय आहे की कुणाला ना कुणाला द्यायची खायला. स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याने खाल्ल्यानंतर जे सांगतात ना की कसं झालं आहे, म्हणजे चांगलं झालं तर ठीक आहे, वाईट झालं तर ठीक आहे, तर ते भारी वाटतं. हे देऊन येते आणि पटकन 1 वर्षाचा जो एक्सपिरियन्स होता तो तुमच्याशी शेअर करते. वर्ष कंप्लीट झालं चंद्रमा पेज स्टार्ट करून. 23,000च्या वरती आता फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती. मिळालेलं प्रेम खूप छान आहे. ते जे माझी इन्स्टा पेज आहे त्याचे डिटेल्स मेन्शन करेन, त्याच्यावरती जाऊन तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता. मी विचारच केला नव्हता की इतका छान रिस्पॉन्स मिळेल. प्लस ह्याच्यामागे मेहनत इतकी झाली ना, म्हणजे वर्षभरामध्ये मला लक्षातच नाही, मी जास्त म्हणजे दुपारची झोप तर बंदच झाली माझी आणि कंटिन्युअसली कामात मन गुंतून राहिलं आणि कंटिन्युअसली बिझी राहिल्यामुळे ना खूप सारे चेंजेससुद्धा मी अनुभवले, खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या. आणि जे प्रेम आहे हँडलूमचं, बायकांचं ज्या हँडलूम साड्यांच्यावरती, मग जसं माहेश्वरी स्टार्ट केलं, जसं बनारसी स्टार्ट केलं, चंदेरी स्टार्ट केलं, आता काही खादी कॉटनच्या पण साड्या आहेत, फॅशनेबल पण काही काही ठेवते, आता बघूया, कारण मला क्वालिटीशी जास्त
हे आहे की क्वालिटी वाईज प्रोडक्ट ठेवायचे आणि हँडलूम साड्या ज्या त्या कमी दरात अवेलेबल करून द्यायच्या. त्याच्यासाठी माहेश्वरला जेव्हा गेले होते तेव्हा तिथल्या काही गोष्टी पण एक्सप्लोअर केल्या, कारण तिथे सुद्धा म्हणजे असं होतं की हँडलूम साड्याहून पॉवरलूम पण विकतात. मग तिथे जाऊन बघितलं की हँडलूम साड्या नेमक्या ओळखायच्या कशा असतात किंवा जर कोणकोणत्या, म्हणजे प्रत्येक क्वालिटीची जर असते. हँडलूम साड्याच असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असते, त्यानुसार ते किमती ठरतात. मग ह्या सगळ्या गोष्टी हे सर्च करणं, सर्वे करणं, दुकानांना भेट देणं, दुकानामध्ये कितीला मिळतात, तीच क्वालिटी मेंटेन करतात का, किंवा अजून कोण कसं विकतं साड्या, आपल्याला कसं विकायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी आपली मेहनत पण त्यामागे आहे. कारण कंटिन्युअसली मेसेज, त्यांना रिप्लाय देणं, मदतीला जरी कोणी असलं तरी शेवटची जी गोष्ट असते आपणच हँडल करावी लागते. पेमेंट्स, काहींना साड्या जर चुकून एखादा कलर गेला तर त्या रिटर्न करून घेणं, किंवा एखादी डिफेक्टिव्ह गेली तर त्या गोष्टी हँडल करणं, रिटर्नचं, त्याच्यानंतर त्या साड्या कुठे पोहोचल्या त्या सगळं ट्रॅकिंग, वेळ झाला साड्यांना तर ते सांगणं, समजावून सांगणं की हँडलूम साड्यांना वेळ लागतो. कारण 3-3, 4-4 हजार, 10-10 हजार साड्या ऑनलाईन घेणं ही प्रत्येकासाठी खूप मोठी गोष्ट असते. कारण तेवढे पैसे ऑनलाईन केव्हा माणसं, जेव्हा त्यांच्यावरती ट्रस्ट असतो. थँक गॉड की देवाच्या कृपेने हा ट्रस्ट माझ्यावरती आहे बायकांचा, आणि त्याच्यामुळे त्यांनी बिनधास्तपणे, म्हणजे काही जणी तरी आधीच पेमेंट करून ठेवतात आणि त्यांना श्री तू आहेस, आम्हाला टेन्शन नाही, जेव्हा साडी आवडेल तेव्हा मी घेते, नंतर माझ्या अकाउंटवरती राहिले तर ते खर्च होतात, अशाही सुद्धा आहेत. आणि एकेकीने इतके भरभरून आशीर्वाद दिले, म्हणजे आवडीची साडी मिळाल्यानंतर त्यांच्या तोंडून निघालेले शब्द जे आहेत ना, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ते जे शब्द येतात मस्त आहेत. आणि हे सगळे रिव्ह्यूज मी इंस्टाग्रामच्या माझ्या रिव्ह्यू पेजवरती टाकलेले आहेत. आणि अजूनही मी विचार करते की अजूनही काही जे सिल्क प्रकार आहेत भारतातले तर ते घेऊन यायचे अफोर्डेबल प्राईसमध्ये, कारण आता सिल्कच्या प्राईस वाढलेल्या आहेत. जसे की सिल्वरचे रेट वाढलेत, गोल्डनचे रेट वाढले, तसं गोल्डन जरी, सिल्वर जरी यांचेसुद्धा रेट्स वाढलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ट्राय करते की कमीत कमी किमतीमध्ये ह्या हँडलूम साड्या अफोर्डेबल रेंजमध्ये आणाव्यात. शक्यतो जास्त करून माझ्याकडे बनारसीच्या आणि माहेश्वरीच्या आणि चंदेरीच्या जास्त आहेत. शिफॉन, बनारसीमध्ये बनारसी शिफॉन, बनारसी कोरा सिल्क, बनारसी मशरू त्याच्यानंतर बनारसी टिश्यू सिल्क, बनारसी जॉर्जेट, बनारसी क्रेप साडी, ह्या साड्या. त्याच्यानंतर चंदेरीमध्ये कतान, चंदेरीमध्ये ऑर्गेन्झा, चंदेरीमध्ये टिश्यू, त्याच्यानंतर चंदेरीमध्ये पत्तू सिल्क, ह्यासुद्धा साड्या आहेत. आणि त्याच्यानंतर माहेश्वरीमध्ये माहेश्वरी प्युअर सिल्क, माहेश्वरी प्युअर कॉटन सिल्क, माहेश्वरीमध्ये जी रेंज आहे त्या सगळ्या साड्या आत्ता अवेलेबल आहेत. मी ट्राय करते की, कारण त्यांचे रेट्स आत्ता वाढत चालले आहेत. मला वाटतं गोल्ड मागच्या जे ऑगस्टपासून काहीतरी थोडंसं वाढलेत रेट, तर ते ट्राय करते की थोडंसं कमी याच्यामध्ये आणाव्यात अफोर्डेबल रेंजमध्ये. अजूनही जसं की अंचुपुरम आहेत, मी मध्ये नारायणपेठ पण ठेवल्या होत्या, पण त्यांची पण प्राईस खूप हाय वाटायला लागलं, म्हणजे दुकानमध्ये आणि ऑनलाईन प्राईस मला सेमच वाटायला लागली. म्हणून ते आत्ता मी स्टॉप केलं की मी अजूनही शोधते की प्युअर नारायणपेठ सिल्क जे आहे, सेमी सिल्क आहेत प्युअर सिल्क नारायणपेठमध्ये आणि जिजामातामध्ये, पण बाकी मी माहेश्वरी, बनारसी किंवा चंदेरीमध्ये सेमी सिल्क बिलकुल ठेवलेले नाहीत, कारण ती क्वालिटी खूप लो ग्रेड येते. त्याच्यामुळे त्या फक्त आणि फक्त प्युअर सिल्कमध्येच आहेत. प्युअर नारायणपेठ जी आहे तर त्याच्यामध्ये सेमी सिल्क साड्या आहेत, कारण ती थोडीशी चांगली क्वालिटी वाटली मला. जिजामातामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर अजून पण मी बघते, ट्राय करते, पण ह्यासाठी खूप एनर्जी लागते, एफर्ट्स लागतात. आणि लोकांना फक्त मिळालेलं सक्सेस दिसतं की ह्या सगळ्या गोष्टी बघते मी, पण याच्यामध्ये खूप मागे, म्हणजे डोक्याचा भाग तर इतका आहे ना, काही समजून सांगताना आपल्याला डोकं थोडंसं खूप हे करावं लागतं. आणि कारण आपण उलट बोलू शकत नाही कस्टमरला, आपण रागाने बोलू शकत नाही, कारण त्यांच्या क्वेरीज सॉल्व्ह करणं, म्हणजे एक जणी काही असं त्यांना खूप साड्या म्हणजे बघायची हौस असते, हे पण कलेक्शन पाठवा, ते पण कलेक्शन पाठवा, तेव्हा आपला पेशन्स कधी कधी हलतो की अरे बापरे किती आपण पाठवते. पण एक असतं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि जिद्दीनं करायचं आहे काम, कारण हातात घेतलेलं काम ते कसंही जर करायचं असेल तर हसत खेळत थोडा इंटरेस्ट घेतलेलं बरं. आणि माझं असं झालं की मला साड्यामध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे तेच गोष्ट माझ्या आयुष्यात आली. आणि असं असतं की आपल्याला जी आवड असते त्या गोष्टींची निवड केली की थोडंसं आयुष्य पण चांगलं राहतं. आणि ह्या गोष्टीमध्ये गुंतून राहिल्यामुळे बाकी कुठल्या गोष्टींचा विचार करायला वेळच मिळालेला नाही आहे. आणि त्यामुळे व्लॉग्स पण खूप कमी झाले. लिटरली गावाकडे दिवसभर मम्मीशी फक्त फोन होतो की, कारण ती सवय आहे मला, मम्मीला दिवसातून एकदा फोन करतेच. बाहेर फिरणं पण खूप कमी झालं, किंवा म्हणजे काय नव्हेच ते. मीच विचार करते 1 वर्षामध्ये मी कुठे जाऊन आले. फक्त मी एक ट्रिप केली, त्याच्यानंतर फॅमिली ट्रिप एक झाली आमची. आणि सचिन पण त्यांच्या फ्रेंड्ससोबत आता, म्हणजे आत्ता थोडंसं त्यांचं चाललं आहे की फ्रेंड्ससोबत वगैरे जाऊन यायचं, कारण ते पण असे जास्त फिरणारे नव्हते. पण त्यांना म्हटलं तुम्ही तरी जा असं करून. पण ह्या वर्षी म्हटलं की काम पण तेवढंच बघायचं, प्लस फॅमिलीला वेळ पण तेवढं द्यायचा आणि एन्जॉय पण तेवढंच करायचं.
ते आता चालेल. पण छान होतं हे मागचं वर्ष. मी मेहनत जेवढी घेते तेवढं पे ऑफ होतोय त्याच्यामुळे, कारण शेवटी आपण जेवढी मेहनत घेतो ना तर त्याच्यावरतीच ठरतं. मेहनत घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होत्या. ते खूप आधीपासून कळालं आहे मला, म्हणजे जवळजवळ मी कॉलेजला असल्यापासून. कारण जिथे आपण मन लावून मेहनत करतो म्हणजे पहिला अपयश येईल, दुसऱ्याला पण नंतर येतच. आणि ह्या साड्यांच्या बिझनेसमध्ये वेंडर शोधण्यापासून मॅन्युफॅक्चरर शोधण्यापासून जेन्युअन लोक शोधायला खूप वेळ जातो. कारण सध्या जमाना एवढा हे आहे स्कॅम करणं किंवा साड्यांच्या बाबतीत, किंवा आपण पैसे पाठवतो आणि आपल्याला पार्सलच मिळत नाही. असं खूप जणींचे ज्यांनी साड्यांचे बिझनेस स्टार्ट केलेत त्या बायकांच्या बाबतीत झाले. त्यांचे अनुभव पण मला आले की ताई आमच्याकडच्या साड्या तुम्ही घेता का प्लीज, कारण असं असं माल जात नाही आहे, किंवा आम्ही मागवलेल्या साड्या आल्या आमच्या, म्हणजे ते जे वेंडर समोरचे होते त्यांना आम्ही साड्यांचे पैसे पे केले पण आम्हाला त्या साड्याच मिळाल्या नाहीत, काय करायचं सांगा वगैरे. कारण काही काही पेज फेक असतात, तर अशाही गोष्टी होतात. तर तुम्ही ऑनलाईन जिथूनही साड्या घेतात ना, हँडलूम घ्या, पॉवरलूम घ्या, कुठलंही घ्या, पण पेज बघा जेन्युइन, त्याचे रिव्ह्यूज चेक करा, खूप सारी माहिती घेऊन मग पाठवा. कारण असे काय माझ्याकडे आलेत की काही जणांनी प्युअर माहेश्वरीसाठी ऑर्डर दिली दुसऱ्या एका पेजवरती आणि त्याच्यानंतर आलेली साडी वेगळीच आली. म्हणजे 2000मध्ये मिळते म्हणून त्यांनी ऑर्डर टाकली आणि त्यांना आली. त्याच्यानंतर त्यांनी मला फोटो पाठवले, ताई आणि 2000मध्ये मिळते म्हणून आम्ही ही घेतली आणि ही अशी अशी निघाली साडी. तर प्युअर साड्या मलाच म्हणजे 3000च्या खाली मिळत नाहीत मी घेतानाच साड्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप क्वालिटी आहेत. प्युअर हँडलूममध्ये जसं जर असते, ह्या सगळ्यांच्यावरती खूप डिपेंडन्सी आहे गोष्टींची. त्या तुम्ही घेताना साड्या कुठल्याही पेजवरून घ्या, पण खूप विचार करून घ्या की हँडलूम साड्या घेताना किंवा कोणतीही पैसे गुंतवताना, म्हणजे ते पैसे आपले वाया जाणार नाहीत. तर थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. आता ही पोळी आरवला आल्यानंतर द्यायची आहे, त्याचा एक रिव्ह्यू जो आहे तो नंतर देईनच आणि मग आपला ब्लॉग जो आहे तो एंड होईल. चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.